हॅलो किड्स, मॅथ्सचा पुढचा आपण चॅप्टर बघूया, पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर. द बाउंड्री ऑफ अ फिगर कॅन बी मेजर्ड अँड कॉल्ड पेरिमीटर ऑफ द क्लोज्ड फिगर. एखाद्या फिगरची बाउंड्री आपण जी मेजर करतो तिला त्या क्लोज फिगरची पेरिमीटर असं म्हणतात. द पेरिमीटर ऑफ फिगर इज द सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल द साइड्स. आता हे पेरिमीटर त्या फिगरची म्हणजे काय, तर जेवढ्या त्याच्या साइड्स आहेत फिगरच्या त्या सगळ्याची सम करायची. युनिट्स ऑफ पेरिमीटर इज सेम ॲज दॅट ऑफ लेंथ, दॅट इज सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर एक्सेट्रा. आता हे लेंथ जी हे असते ना, पेरिमीटर आपण म्हणतो, त्याचं युनिट नेहमी वापरलं जातं सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर अशा पद्धतीने. आता एरिया. The shaded region in the given figure represents the space enclosed by the closed figure called area of closed figure. आता इथे एक तुम्हाला फिगर दाखवली आहे आणि त्याच्यामध्ये आतला रिजन जो आहे त्या फिगरच्या आतला तो काय केलेला आहे, शेडेड केलेला आहे आणि त्याच आतल्या भागाला आपण काय म्हणतो, एरिया म्हणतो. द युनिट ऑफ एरिया. आता एरियाचे युनिट कसे कॅल्क्युलेट केले जातात, स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर किलोमीटर असे काउंट केले जातात. आता या चॅप्टरमध्ये बरेचसे फॉर्म्युला आपण वापरणार आहे, तर ते कुठले कुठले आहेत ते आधी ओळीने बघूया. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड इंटू साईड. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ किंवा 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस बी असंही म्हटलं जातं. एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ मल्टिप्लाय ब्रेड्थ किंवा एल इंटू बी असंही म्हणतात. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम बेस मल्टिप्लाय हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. आणि सर्कमफेरन्स किंवा सर्कलचं पेरिमीटर म्हणतात, त्याचा फॉर्म्युला आहे 2πr. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. आता काही युनिट्स मुद्दाम कन्व्हर्जनची इथं दिलेली आहे, त्याचा वापर आपल्याला करण्यासाठी एक्झाममध्ये येतो. यातली पहिली 3 युनिट आहेत ती ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. आता जेव्हा कन्वर्ट करतो आपण स्क्वेअर्समध्ये तेव्हा हे काय चेंज होतं बघूया. 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 मिलीमीटर मल्टिप्लाय 10 मिलीमीटर इज इक्वल टू 100 मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे वरचं जे युनिट आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm हे परत त्याच फिगरला मल्टिप्लाय करायचं आहे, कारण आपण स्क्वेअर करतो. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर मल्टिप्लाय 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 किलोमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1000 मीटर मल्टिप्लाय 1000 मीटर इज इक्वल टू 10 लाख मीटर स्क्वेअर. 1 हेक्टर इज इक्वल टू 100 मीटर मल्टिप्लाय 100 मीटर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. आता काही एक्झाम्पल्स बघूयात. इफ स्क्वेअर साइड इज 21 सेंटीमीटर फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ स्क्वेअर. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरमध्ये येतात. त्यात काय म्हटलेलं असतं, स्क्वेअरची एक साईड दिलेली असते आणि त्याच्यावरनं पेरिमीटर आणि एरिया काढायचे. पहिल्यांदा पेरिमीटर बघूया. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड. मग आता साईड देताना त्याने किती दिली, 21 सेंटीमीटर. म्हणून खाली घेताना 4 मल्टिप्लाय 21 इज इक्वल टू 84 सेंटीमीटर. आपण इथं पेरिमीटर काढली आहे त्यामुळे युनिट ह्याचं सेंटीमीटरमध्येच येणार. आता एरिया बघूया. एरिया ऑफ स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला आहे साईड मल्टिप्लाय साईड. आपली साईड आहे 21 त्यामुळे 21 मल्टिप्लाय 21 आणि आन्सर येईल 441 सेंटीमीटर स्क्वेअर, कारण आपण एरिया काढलाय. आता काही वेळेला काय दिलेलं असतं, तुम्हाला एरिया दिलेला असतो आणि त्याच्यावरनं साईड शोधायची असते आणि पेरिमीटर शोधायची असते. इथं तसं एक्झाम्पल आहे बघा. If the area of square is 625 centimeter square,
फाइंड द साइड अँड पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. आता एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे साईड मल्टिप्लाय साईड आणि एरिया किती आहे 625. आता अशा एक्झाम्पल्समध्ये काय करायचं, प्राईम फॅक्टरायझेशननी त्याचे पूर्ण फॅक्टर्स काढून घ्यायचे आणि त्याच्यावरनं साईड आपल्याला मिळू शकते. अशी एक्झाम्पल्स मागच्या वर्षी पण आपल्याला झालेली आहेत. मग इथे काय त्याचा आन्सर येईल, 25 इज इक्वल टू साईड. आता आपल्याला साईड मिळाली, त्याच्यावरनं आपल्याला पेरिमीटर काढता येईल. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड. मगाची आपली साईड होती 25, म्हणून इथं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 25 आणि आन्सर आलं 100 सेंटीमीटर्स. 6 square sheet greeting cards, each side of card measure 25 centimeter. To fix lace around the 4 sides of all the greeting cards, what will be the length of lace required? How much will the amount if the lace is available at ₹30 per meter? आता 6 स्क्वेअर शीट्स ग्रीटिंग कार्डच्या आपल्याकडे आहेत आणि प्रत्येक त्या कार्डची साईड जी आहे ती 25 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तिथे एक त्याच्या भोवतीने चारही साईडला आपल्याला त्या ग्रीटिंग कार्डच्या एक लेस फिक्स करायची. तर त्यांनी विचारले की त्या ह्याची लेंथ ऑफ लेस किती आपल्याला लागेल आणि दुसरी आहे त्यांनी अमाऊंट दिली लेसची, तर ती अमाऊंट पर मीटर दिलेली आहे ₹30, तर ती टोटल अमाऊंट किती होईल. आता लेस रिक्वायर्ड अलॉंग द ग्रीटिंग कार्ड्स इज इक्वल टू इट्स पेरिमीटर. आता लेस काढायची आहे ग्रीटिंग कार्डची, त्यामुळे आपण इथं काय काढणार आहोत, आधी पेरिमीटर काढणार आहोत. सो पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ग्रीटिंग कार्ड इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड. आता इथे एकच साईड दिली म्हणजे काय, तो स्क्वेअर आहे, म्हणून पेरिमीटर काढताना 4 मल्टिप्लाय 25 आणि त्याचं आन्सर आलं 100 सेंटीमीटर. मग अशी किती ग्रीटिंग कार्ड्स आहेत, 6. मग पेरिमीटर ऑफ 6 ग्रीटिंग कार्ड्स इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू 600 सेंटीमीटर किंवा 6 मीटर. आता मग अशी आपण बघितलं एका मीटर लेसची कॉस्ट त्यांनी दिली आहे ₹30. मग 6 मीटर लेसची कॉस्ट किती होईल, 30 मल्टिप्लाय 6 इज इक्वल टू ₹180. आता एक कन्व्हर्जन ऑफ युनिटचं एक्झाम्पल बघूया. फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर फील्ड इन सेंटीमीटर्स हुज साईड इज 7 मीटर्स. आता इथं एरिया ऑफ स्क्वेअर आपण आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे काय, साईड मल्टिप्लाय साईड, मग 7 मीटर मल्टिप्लाय 7 मीटर, मग किती झाले 49 मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. मग 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर 49 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 4,90,000 सेंटीमीटर स्क्वेअर. आता काही रेक्टँगलचे एक्झाम्पल बघूया. इफ रेक्टँगल लेंथ ऑफ 24 मीटर, ब्रेड्थ इज 12 मीटर, फाइंड द पेरीमीटर अँड एरिया ऑफ रेक्टँगल. मग अशी आपण स्क्वेअरचं बघितलं तसं रेक्टँगलची लेंथ दिली आणि ब्रेड्थ दिली आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला पेरीमीटर आणि एरिया रेक्टँगलचा शोधायचा. आता पेरीमीटरचा फॉर्म्युला काय, 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B किंवा लेंथ प्लस ब्रेड्थ. मग इथं काय केलं आपण, 2 इंटू ब्रॅकेट लेंथ किती आहे 24, ब्रेड्थ आहे 12. मग या दोन्हीची केली ॲडिशन, ती आली 36. त्यामुळे आपला पेरीमीटर ऑफ रेक्टँगल आला 72 मीटर्स. आता याचा एरिया बघूया. एरियाचा फॉर्म्युला काय, L इंटू B. मग लेंथ आहे 24, ब्रेड्थ आहे 12 आणि मग ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर आलं 288 मीटर स्क्वेअर. आता अजून एक वेगळं उदाहरण बघूया. इफ द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर, इफ इट्स लेंथ इज 12 सेंटीमीटर, फाइंड द ब्रेड्थ अँड इट्स एरिया. आता देताना काय दिलंय, पेरीमीटर दिले आणि लेंथ दिली आहे आणि आपल्याला ब्रेड्थ काढायची आहे आणि त्याच्यानंतर एरिया ही काढायचा आहे. मग आता बघूया पहिल्यांदा पेरीमीटर. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B. मग आता पेरीमीटर दिले 40, देअरफॉर 40 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 12 प्लस B, कारण ब्रेड्थ आपल्याला शोधायचे. मग मी इकडं काय केलं की मल्टिप्लाय 2 होते ते डिव्हाइड 2 केले, म्हणजे 40 डिव्हायडेड 2 इज इक्वल टू 12 प्लस B. मग काय झालं
ब्रेड किती आली 20 मायनस 12, कारण का 40 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं 20, त्यातनं 12 लेस केले तर ब्रेड झाली आपली 8 सेंटीमीटर. मग आता त्याच्यावरनं एरिया काढू शकतो, कारण लेंथ आणि ब्रेड दोन्ही मिळाल्या. लेंथ आहे किती 12, ब्रेड आहे 8, त्यामुळं एरिया किती आला 96 सेंटीमीटर स्क्वेअर. One more example. A wire in the shape of a rectangle has dimension 22 cm by 14 cm. If the same wire is rebent in the shape of square, what will be the measure of each side of square? आता या एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय केले, एक वायर दिलेली आहे, रेक्टँग्युलर शेप आहे त्याचे डायमेन्शन्स दिलेत आणि तीच वायर परत काय केली आहे स्क्वेअर शेपमध्ये रिबेंड केली. तर त्यांनी विचारले की त्या स्क्वेअरची साईड किती येईल. आता इथं बघूया, पेरिमीटर ऑफ वायर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B. मग लेंथ किती दिली 22, ब्रेडथ दिली आहे 14, म्हणजे या दोन्हीचे ॲडिशन केल्यानंतर किती 36, म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल येईल 72 सेंटीमीटर. अ वायर इज रिबेंड इन टू द शेप ऑफ स्क्वेअर. आता हीच वायर काय केली आहे स्क्वेअर शेपमध्ये रिबेंड केली आहे. मग जी ह्याची आपली पहिलं रेक्टँगलचं जे पेरिमीटर आहे तेच स्क्वेअरचं पेरिमीटर येणार. म्हणून आता स्क्वेअरची साईड आपल्याला काढायची, तर काय करायचं आपला फॉर्म्युला, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. मग पेरिमीटर किती आहे 72 आहे, इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड. आता इथं 4 मल्टिप्लाय आहे त्यामुळे लेफ्ट साईडला येताना 72 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू साईड. मग इथं साईड आली 18 सेंटीमीटर. आता थोडंसं अजून एक वेगळं एक्झाम्पल. अ डोअर फ्रेम ऑफ डायमेन्शन 5 मीटर बाय 3 मीटर इज फिक्स्ड on the wall of dimension 12 meter into 10 meter. Find the total labor charges for painting the wall if the labor charges for painting 1 meter square of the wall is ₹5. आता यांनी काय दिले, डोअर फ्रेम दिली आहे, त्याचं डायमेन्शन दिले, वॉलचं डायमेन्शन दिले ज्या वॉलमध्ये ती फिट करणार आहे, आणि लेबर चार्जेस त्यांनी मीटर पर स्क्वेअर प्रमाणे दिलेले आहेत आणि आपल्याला टोटल चार्जेस काढायचे आहेत. डोअर लेंथ इज इक्वल टू 5 मीटर, ब्रेडथ इज 3 मीटर. देअरफॉर एरिया ऑफ डोअर इज इक्वल टू L मल्टिप्लाय B इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 15 स्क्वेअर मीटर. आता एरिया ऑफ वॉल इन्क्लुडिंग डोअर ते काढलं आहे L इंटू B. मग त्याचं डायमेन्शन काय आहे 12 मीटर इंटू 10 मीटर, म्हणजे आन्सर किती आलं 120 स्क्वेअर मीटर. एरिया ऑफ वॉल एक्सक्लुडिंग डोअर, आता हे काय आहे डोअर बाजूला काढून त्या वॉलचा एरिया आपल्याला बघायचा आहे, तो किती आला 120 मायनस 15 इज इक्वल टू 105 स्क्वेअर मीटर. मग आता टोटल लेबर चार्जेस आपण जेव्हा काढू तेव्हा काय होईल, पेंटिंगचे चार्जेस ₹5 मल्टिप्लाय 105 इज इक्वल टू 525. अशी वेगवेगळी एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या एरिया आणि पेरिमीटरची पेपरमध्ये येतात. आता बघूया एरिया ऑफ पॅरालेलोग्राम. रेक्टँगल अँड पॅरालेलोग्राम हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. द एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एरिया ऑफ पॅरालेलोग्राम. आता रेक्टँगल आणि पॅरालेलोग्राम या दोन्हीच्याही प्रॉपर्टीज काय आहेत सेम आहेत, त्यामुळं रेक्टँगलचा एरिया आणि पॅरालेलोग्रामचा एरिया हा काय असतो इक्वल असतो. आता याची काही उदाहरणं बघूया. फाइंड द एरिया ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ गिवन फिगर. इथे एक फिगर दिली आहे बघा तुम्हाला, तिथं हाईट दिली आहे 5 सेंटीमीटर आणि त्याचा बेस दिला आहे 15 सेंटीमीटर. हा आहे पॅरालेलोग्राम. मग एरिया याचा जेव्हा काढायचा आहे तेव्हा एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू B मल्टिप्लाय H. मग B किती आहे 15 सेंटीमीटर आणि हाईट आहे 5 सेंटीमीटर, त्यामुळे याचा एरिया आला 75 सेंटीमीटर स्क्वेअर. आता अजून एक फिगर तुम्हाला इथे दिसेल. इन द गिवन फिगर QM इज परपेंडिक्युलर फ्रॉम Q टू SR and QN perpendicular from Q to PS.
If SR is equal to 15 centimeter and QM is equal to 7.5 centimeter, find the area of a parallelogram PQRS and also find QN if PS is equal to 5 centimeter. आता या फिगरमध्ये काय काय दिलंय बघा. एक हाईट दिली आहे, एक बेस दिलाय आणि दुसरा बेस दिलाय आणि त्याची हाईट आपल्याला काढायची आहे. गिवन बेस SR इज इक्वल टू 15 सेंटीमीटर इथं फिगरमध्ये तुम्ही बघा. त्याची कॉरेस्पॉन्डिंग हाईट QM आहे ती 7.5 सेंटीमीटर आहे. त्यामुळं एरिया ऑफ पॅरलेलोग्राम PQRS इज इक्वल टू B इंटू H. मग त्याच्या हाईट आणि बेस कुठला आहे तर बेस आहे SR आणि हाईट आहे QM. मग त्या दोन्हीच्या व्हॅल्यूज घातल्या. SRची व्हॅल्यू आहे 15, QMची व्हॅल्यू आहे 7.5 आणि त्याचं उत्तर आलं 112.5 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. आता याच फिगरमधला दुसरा बेस बघा PS, तो आहे 5 सेंटीमीटर आणि त्याची कॉरेस्पॉन्डिंग हाईट आहे QN. आता QN आपल्याला माहिती नाही आहे, त्याची व्हॅल्यू काढायची. मगाशी आपण काय केलं होतं, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम PQRS काढला, तो आला आपला 112.5 सेंटीमीटर स्क्वेअर आणि कॉरेस्पॉन्डिंग हाईट जी आहे ती काढायची असेल तर टोटल एरिया डिव्हायडेड बाय बेस, जो आता आपण बघितला 5 सेंटीमीटर आहे. मग या दोन्हीचं डिव्हिजन केलं आणि मग त्याची हाईट आली 22.5 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ ट्रायंगल. एनी साइड ऑफ the triangle can be considered as the base and the height will be the length of perpendicular dropped on that base. आता कुठल्याही ट्रायंगलचा विचार केला तर त्याची कोणतीही साइड हा त्याचा बेस होऊ शकतो आणि त्याचा हाईट जी आहे ती परपेंडिक्युलर कुठल्या व्हर्टेक्समधनं त्या बेसवरती आलेली आहे त्याच्यावरती ती हाईट राहते. आता या दिलेल्या फिगरमध्ये बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ह्याचा फॉर्म्युला काय, हाफ मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. In the given figure, base is AB and height is CD. आता याचं उदाहरण बघूया. Find the area of adjoining triangle and hence find the value of x. आता तिथं दाखवलंय बघा चित्रामध्ये, त्यांनी काय काय दिलेलं आहे. If we consider AB is base, समजा जर AB हा बेस पकडला, then the corresponding height is CQ. तेव्हा त्याची कॉरेस्पॉन्डिंग हाईट काय येईल CQ. मग AB हा काय आहे, बेस जर पकडला 10 सेंटीमीटर तर QC हे काय आहे 10 सेंटीमीटर आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल, हाफ मल्टिप्लाय B इंटू H किंवा हाफ मल्टिप्लाय B मल्टिप्लाय H हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग काय झालं, इथला बेस पकडला आपण AB आणि त्याची हाईट पकडली QC तर काय होईल, हाफ मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 10 आणि त्या सगळ्याचं आन्सर येईल 20 स्क्वेअर मीटर. इफ वी कन्सिडर BC इज बेस, आता फिगरमध्ये बघा BC हा जर बेस पकडला देन द कॉरेस्पॉन्डिंग हाईट इज AP. मग या केसमध्ये ही कॉरेस्पॉन्डिंग हाईट काय येईल AP येईल. मग BC इज इक्वल टू x सेंटीमीटर. BC आपल्याला काय आहे माहीत नाही आहे, पण AP किती आहे 8 सेंटीमीटर आहे. मग मगाशी आपण एरिया बघितला होता, किती आलाय ट्रायंगलचा 20 आलाय, इज इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AP. मग आन्सर आलं 20 इज इक्वल टू हाफ इंटू x मल्टिप्लाय 8. आता इथं काय केलं, हाफ आहे की नाही 1/2, त्यातला 2 आहे तो 20च्या तिकडे लेफ्ट साईडला आपण घेतला. मग 20 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू x मल्टिप्लाय 8. मग इथं काय आलं, आन्सर आलं 20 मल्टिप्लाय 2चं 40. परत इकडं मल्टिप्लाय 8नी केले त्यामुळे आपण डिव्हाइड 8नी करणार आणि मग एक्सची व्हॅल्यू येईल किती 5. आता सर्कल विषयी बघूया. द लेंथ ऑफ बाउंड्री ऑफ अ सर्कल इज कॉल्ड इज सर्कमफेरन्स ऑर पेरिमीटर ऑफ सर्कल. आता सर्कलची बाउंड्रीची लेंथ जर विचार केली तर तेच त्याचं सर्कमफेरन्स किंवा पेरिमीटर त्या सर्कलचं असतं. कॉन्स्टंट व्हॅल्यू इज नोन ॲज पाय which is approximately equal to 3.14 or 22/7. याची कॉन्स्टंट व्हॅल्यू पायची किती आहे, ही किती अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किती सांगितली जाते 3.14 किंवा 22/7. मग या पायचा फॉर्म्युला काय आहे, सर्कमफेरन्स अपॉन डायमीटर. सर्कमफेरन्स इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय
डायमीटर. मग खाली एरियाचा फॉर्म्युला येणार एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. C म्हणजे circumference is equal to pi d where C and D represent circumference and diameter of a circle respectively. इथं pi d म्हटले म्हणजे काय, C म्हणजे circumference, D म्हणजे काय आलं त्याचा diameter. D is equal to 2r हे आपल्याला माहिती आहे. diameter म्हणजे रेडियस, डबल हे डायमीटर असतं. where r is radius of the circle म्हणजे 2r जेव्हा म्हणतो तेव्हा r हा रेडियस असतो. देअरफोर C इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय 2r म्हणजे जेव्हा आपण पेरिमीटर किंवा सर्कम्फेरन्स सर्कलचं काढतो तेव्हा ते कधी पाय d म्हणजे पाय आणि डायमीटर दिलेला असतो, तर कधी कधी रेडियस दिलेला असतो, तेव्हा फॉर्म्युला येणार पाय मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय r. फाइंड द सर्कम्फेरन्स ऑफ सर्कल ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर. आता हे एक्झाम्पल त्यांनी दिले की 6 सेंटीमीटर हा त्याचा काय आहे, रेडियस आहे आणि पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. मग सर्कम्फेरन्स काढताना 2 पाय आर ही त्याचा फॉर्म्युला झाला. मग 2 मल्टिप्लाय पायची व्हॅल्यू आहे 3.14 मल्टिप्लाय 6 आणि मग आन्सर येईल 37.68 सेंटीमीटर. मग अशी सर्कल बघितलं. आता हाफ सर्कल किंवा सेमी सर्कल जर असेल तर त्याचा सर्कम्फेरन्स कसा काढायचा. फाइंड द पेरिमीटर ऑफ ॲडजॉइनिंग फिगर. आता ॲडजॉइनिंग फिगर ही काय आहे, सेमी सर्कल दिली आहे आणि त्याचा डायमीटर देताना किती दिला आहे, 14 दिलेला आहे. सर्कम्फेरन्स ऑफ द सेमी सर्कल इज इक्वल टू पाय डी डिवायडेड बाय 2. आता पाय किती आहे 22/7 मल्टिप्लाय डायमीटर दिलेला आहे 14 डिवायडेड बाय 2. मग त्याचं आन्सर आलं 11 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. आता या फिगरची आपल्याला पेरिमीटर काढायची आहे. मग पेरिमीटर ऑफ फिगर इज इक्वल टू सर्कम्फेरन्स ऑफ द सेमी सर्क्युलर पाथ प्लस डायमीटर. मग काय केलं, पेरिमीटर ऑफ फिगर किती आली 22. मग ह्याचं सर्कम्फेरन्स इज इक्वल टू त्यांनी काय म्हटलंय, सर्कम्फेरन्स ऑफ सेमी सर्क्युलर पाथ प्लस डायमीटर म्हणजे 22 सेंटीमीटर इज प्लस 14 सेंटीमीटर म्हणजे टोटल झाले 36 सेंटीमीटर. देअरफोर पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर इज 36 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ सर्कल. पेरिमीटर ऑफ अ सर्क्युलर फील्ड इज 40 सेंटीमीटर. फाइंड द एरिया, टेक पाय इज इक्वल टू 3.14. आता सर्कलचं आपलं सर्क्युलर फील्डची पेरिमीटर दिले 40 सेंटीमीटर आणि एरिया फाइंड करायला सांगितलं आहे. आपण काय केलं, रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. आधी काय करून घेतलं, रेडियस काढून घेतला डायमीटरला डिवायडेड बाय 2 करून, तो आला 20 सेंटीमीटर. आता आपण एरिया काढणार आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग त्यांनी व्हॅल्यू दिली आहे 3.14 मल्टिप्लाय रेडियस आला 20 आणि त्याचं स्क्वेअर आहे म्हणून परत मल्टिप्लाय 20 आणि मग आन्सर आलं 1256 सेंटीमीटर स्क्वेअर. आतापर्यंत बघितलं सिंगल सर्कल. आता कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये बघूया. अ इनर सर्कल हॅज रेडियस 13 सेंटीमीटर अँड आउटर सर्कल इज 2 सेंटीमीटर वाईड. फाइंड द एरिया बिटवीन इनर अँड आउटर सर्कल. इथं 2 सर्कल दिले आहेत. आतला आहे तो 13 सेंटीमीटर त्याचा हे रेडियस आहे आणि बाहेरचा 2 सेंटीमीटर वाईड आहे म्हणजे तो 15 सेंटीमीटर येणार. त्यांनी विचारले की इनर आणि आउटर सर्कलचे जे मध्ये शेडेड रिजन आहे त्याचा एरिया किती. रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. रेडियस ऑफ आउटर सर्कल इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. आता पहिल्यांदा काय करायचं, लार्जर सर्कलचा एरिया काढायचा. तो आला पाय आर स्क्वेअर म्हणजे काय 22/7 मल्टिप्लाय 15 मल्टिप्लाय 15 आणि आन्सर आलं 707.14 707.14 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एरिया ऑफ स्मॉल सर्कल, आतला सर्कल बघूया. त्याचा किती आहे 13 सेंटीमीटर आहे. त्यामुळं 22/7 मल्टिप्लाय 13 मल्टिप्लाय 13 आणि मग आन्सर येईल 531.14 सेंटीमीटर स्क्वेअर.
आता शेडेड रिजनचं एरिया काढताना काय केलं तर आउटर सर्कल आहे आणि इनर सर्कल आहे ते आउटर सर्कलमधनं इनर सर्कल हे लेस केलं त्याचा एरिया. मग आउटर सर्कलचा एरिया किती होता 707.14 मायनस 531.14 आणि आन्सर आलं 176 सेंटीमीटर स्क्वेअर. आतापर्यंत आपण काय बघितलं व्हॅल्यूज घालून त्या काढायच्यात. आता ॲप्लिकेशनच्या संदर्भातली काही एक्झाम्पल्स बघूया. आता इथं अजून एक फिगर दिसते तुम्हाला, त्या रेक्टँगल आहे तो आणि त्या फिगरमध्ये कॉर्नरला जे सर्कल्स दिलेले आहेत की नाही, अगदी 1/4 सर्कल आहे, त्याच्यामधलं शेडेड रिजन आपल्याला काढायचं आहे. इन द गिवन फिगर ABCD इज रेक्टँगल, लेंथ इज 28 अँड ब्रेथ इज 26. हे आता गिवन तिथं दिसतंय. 1/4 ऑफ इच कॉर्नर, प्रत्येकाचा 1/4 कॉर्नर आहे, हे जर सगळे एकत्र केले तर काय होणार 1 सर्कल हुज रेडियस इज 2 सेंटीमीटर आणि त्याचा रेडियस किती आहे 2 सेंटीमीटर आहे. त्यामुळं आधी एरिया रेक्टँगलचा काढायचा, मग सर्कलचा काढायचा आणि मग शेडेड रिजनचा काढायचा. पहिल्यांदा बघूया एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू L इंटू B. मग तो आला 28 मल्टिप्लाय 26, त्याचा आन्सर आला 728 स्क्वेअर सेंटीमीटर. आता सर्कलचं रेडियस मग अशी बघितलं 2 सेंटीमीटर आहे, त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग 22/7 मल्टिप्लाय 2 आणि तर आन्सर येईल 12.57 स्क्वेअर सेंटीमीटर. आता मधला जो शेडेड रिजन आहे त्याचा एरिया काढायचा असेल तर काय करायला लागेल, एरिया ऑफ रेक्टँगलमधनं एरिया ऑफ सर्कल लेस करावा लागेल. मग तो येईल 728.12.57 आणि मग आन्सर आलं 715.43 स्क्वेअर सेंटीमीटर. आता परत इथं फिगर थोडीशी वेगळी आणि त्यांनी शेडेड रिजन सांगितलंय काढायला. इन द गिवन फिगर आउटर रेक्टँगल ABCD whose length is 10 meter and breadth is 8.5 meter. Inner rectangle EFGH, त्याची लेंथ आहे 5.5 मीटर आणि ब्रेडथ आहे 4 मीटर. आता एरिया आधी काय करूया, आउटर रेक्टँगलचा काढूया L इंटू B. तो आला 10 मल्टिप्लाय 8.5 इज इक्वल टू 80.50 मीटर स्क्वेअर. आता इनर रेक्टँगल EFGH जो आहे त्याचा एरिया काढूया, तो पण आला L इंटू B म्हणजे 5.5 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 22 मीटर स्क्वेअर. आता शेडेड रिजनचा जेव्हा एरिया बघू तेव्हा एरिया ऑफ ABCD म्हणजे आउटर रेक्टँगल मायनस एरिया ऑफ इनर रेक्टँगल, मग आला 80.50 मायनस 22 इज इक्वल टू 58.50 मीटर स्क्वेअर. आता स्क्वेअरमध्ये काय आहे, सर्कल आहे, त्याचा फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. इन द गिवन फिगर रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. Therefore, area of circle is equal to pi r square. मग इथं पाय घेताना 3.14 मल्टिप्लाय 2 केलं की काय आन्सर आलं 12.56 स्क्वेअर सेंटीमीटर. आता एरिया स्क्वेअरचा काढायचा साईड इंटू साईड, तो आला 36 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यामुळे शेडेड रिजनचा एरिया जेव्हा आपण काढू तेव्हा एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ सर्कल, 36 मायनस 12.56 is equal to 23.44 स्क्वेअर सेंटीमीटर. आता अजून एक फिगर. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. साइड्स AD and BC are represent diameter of the circle. Length of diameter of circle is equal to 14 centimeter, so radius will be 7 centimeter. Area of the two semicircles इज इक्वल टू एरिया ऑफ 1 सर्कल. आता 2 सेमी सर्कल एकत्र केले की काय होणार, एक सर्कल तयार होणार. त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर म्हणजे 22/7 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 7. मग इथल्या 7ला 7 जाणार आणि एक 22 मल्टिप्लाय 7 राहणार. त्याचं आन्सर आलं 154 स्क्वेअर सेंटीमीटर. आता स्क्वेअर साईडविषयी बघूया, तो आहे 14 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ स्क्वेअर काय येणार, साईड इंटू साईड म्हणजे 14 इंटू 14, तो एरिया आला 196 स्क्वेअर सेंटीमीटर. मग शेडेड रिजन काढताना काय केलं, एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ सर्कल. मग आन्सर आलं 196 मायनस 154 इज इक्वल टू 42 स्क्वेअर सेंटीमीटर.
आता इथं आपला हा पेरीमीटर आणि एरिया चॅप्टर आहे तो संपला. काय काय बघितलं आपण याच्यात? पेरीमीटर म्हणजे काय, एरिया म्हणजे काय, त्याचे काही फॉर्म्युले आपण बघितले, युनिटचं कन्व्हर्जन कसं करायचं, स्क्वेअरचं पेरीमीटर आणि एरिया बघितलं, रेक्टँगलचा पेरीमीटर आणि एरिया बघितला, त्याच्यानंतर पॅरलेलोग्रामचा एरिया बघितला, एरिया ऑफ ट्रायंगल बघितलं, एरिया ऑफ सर्कल बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ॲप्लिकेशन करायचं कसं त्या फिगरमध्ये हे सुद्धा आपण बघितलं. आता ह्या चॅप्टरचा व्हिडिओ आहे, PPT आहे, हे आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती आहेच. तर परत एकदा हा व्हिडिओ आणि PPT तुम्ही बघा, म्हणजे सगळ्या तुमच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील आणि त्याच्यानंतर आपल्या ॲपमध्ये असलेली वर्कशीट आणि क्विज तुम्ही सोडवा. सो हिअर एंड्स द चॅप्टर पेरीमीटर अँड एरिया. थँक्यू.